गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। ढालेगाव बंधाऱ्यामधून गोदावरी नदी पात्रात 3,87,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता प्रशासनाकडून गंगाखेड धारखेड हे हा जो पूल आहे, या पुलावरची वाहतूक देखील जवळपास बंद करण्यात आल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। आपल्यासोबत स्वतः गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर करत आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की नेमकं या 3 तालुक्यांमध्ये काय नुकसान आहे आणि पाण्याची परिस्थिती कशी राहणार आहे। मागील 2 दिवस झालेल्या पावसामुळे व जायकवाडी तसेच माजलगाव धरणातून जो प्रचंड विसर्ग आहे, त्यामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। गंगाखेड तालुक्यातील सायाळा, सुनेगाव, खळी, गोंडगाव, मैराळ, सांगवी या गावांचा संपर्क तुटलेला आहे। तसेच सायाळा ह्या गावांना पुरानं वेढलेलं आहे। पालम तालुक्यामध्ये आरखेड, सांगी, भुजबळ या गावाचाही संपर्क तुटलेला आहे। परंतु सर्व प्रशासन लक्ष ठेवून आहे, कुठल्याही गावामध्ये जीवितहानी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे। पिकांचं मात्र मोठ्या प्रमाणावर बॅकवॉटरमुळे आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे। त्याचे रीतसर पंचनाम्याचं काम सुरू झालेलं आहे आणि पंचनामे होऊन सर्व सविस्तर अहवाल शासनास सादर करण्यात येईल। जवळपास पाण्याची पातळी अजून किती वाढण्याची शक्यता आहे? जो काही 3,87,000 जो क्युसेकचा जो प्रवाह आहे, त्याचा इफेक्ट आपल्याला मिळण्यासाठी अजून 4 तासाचा अवधी बाकी आहे। सोनपेठपर्यंत इफेक्ट मिळालेला आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना आव्हान आणि विनंती आहे की रात्री जवळपास गंगाखेडला रात्री 9:30 ते 10 वाजेपर्यंत प्रवाह अजून वाढणार आहे। त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे अशी सर्वांना विनंती आहे। गंगाखेडचे पोलीस अधीक्षक श्रीकांत डोंगरे सुद्धा आहेत। त्यांनी सकाळपासून या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय परिस्थिती आहे, कसं एकूणच आव्हान करणार आहात? पाण्याचा विसर्ग वरचेवर वाढत आहे। रात्री उशिरापर्यंत सुद्धा पाण्याचा विसर्ग वाढत आहे। गंगाखेड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे नदीकाठचे जे गाव आहेत, त्या ठिकाणी आम्ही संबंधित पोलीस स्टेशनच्या वतीने संबंधित पोलीस पाटलांना दवंडी देऊन जीवन रक्षाची सुरक्षेची बाबतची सूचना देत आहोत। या ठिकाणी अजूनही काही जीवहानी झाली नाही, तरी गावातील सर्व आपल्या माध्यमातून सांगतो की नदीकाठच्या सर्व लोकांनी कोणताही फोटोचा मोह न घेता आपली सुरक्षा हेकडे लक्ष देणं गरजेचं आहे। एकंदरीतच पाहिलं तर प्रशासनाकडून स्वतःच्या काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे आणि गोदावरी नदी पात्राच्या पाण्यामध्ये अजून 4 तासाने वाढ होणार असल्याची माहिती देखील गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर सर यांनी दिलेली आहे। अक्षय मुंढे, पुढारी न्यूज, परभणी।